राऊत, एक अनुभवी असा गोलंदाज किरण राऊत, खूप मोठी मोठी मैदानं गाजवली असा किरण राऊत. स्ट्राईकला आहे तो श्रीकांत, नॉन स्ट्राईकला आहे तो आदित्य बंगाल. एक नावाजलेले असे दोन्ही फलंदाज. तिकडे फिरवली नाही. अरे हा फॅन का बंद केली? आता यापुढील कॉमेंट्री करतील आपले लाडके मनीजी लोंढे साहेब. आपण पाहतोय. नमस्कार सर्वांना, पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो, स्वागत करतो. आणि ज्यांचा आताच आपण आवाज ऐकला ते शैलेश जाधव यांचा देखील मी मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करतो. आणि मी मनीष प्रगती दत्तराम लोंढे आपल्या पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहूया तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मॅचकडे घेऊन जातो. महत्वपूर्ण मॅच आहे, महत्वपूर्ण सामना आहे. तनिक्षा इलेवड आणि शार्वी इलेवड यांच्या दरम्यान ही मैत्रीपूर्ण लढत जरी महत्वपूर्ण असली तरी मैत्रीपूर्ण लढत असली तरी महत्वाची आहे. किरण आतापर्यंत अपयशी ठरलेला आहे. मोठे फटके आलेले आहेत किरणच्या गोलंदाजीवरती. इथे धावा देऊ शकला असता पण विकासने कोणतीही रिक्स घेतली नाहीये. रिक्स घेतली तर रात्री विक्स लावून झोपावं लागेल म्हणून कोणतीही रिक्स घेतली नाही आणि एक धाव पुढे केली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 3 धावा. आपण पाहिलं किरण याच्या 3 चेंडू फेकले, किरणने 3 धावा खर्च केले. जर आपण मागील सामन्याची जर किरणची गोलंदाजी पाहिली तर सुरुवातीचे 3 चेंडू निर्धाव चेंडू, त्यानंतरचे 3 चेंडू षटकार, एवढा महागडा ठरला होता किरण. आता किरणला थोडंसं भेदक गतीमध्ये परिवर्तन, समिश्र गोलंदाजी करणे गरजेचे आहे. एकीकडे आपण पाहतोय IPL ची धून आणि एकीकडे आपण DTPL ची धून. T20 सामने आपण पाहतोय. इथे जेल होते का पाहायचं, झेप घेतली होती. मित्रांनो आयुष्यामध्ये झेप अशी घ्या, मित्रांनो आयुष्यामध्ये झेप अशी घ्या की नावं ठेवणाऱ्याची झोप नाही. चुकीचं मित्रांनो, असं नाही करायचं. श्रीकांत असं करायचं, नाराज व्हायचं नाहीये मित्रांनो. आपल्या बॅटवरती ह्या बॅटने आपल्या आयुष्याला एक वेगळा आकार दिलेला असतो. एक विशिष्ट उंची, एक विशिष्ट नाव या बॅटने दिलेलं असतं आणि त्या बॅटवरती आपण नाराज होत असाल तर चुकीचं आहे. राग येतो पण बॅटवरती नाराज होऊ नका. ज्या बॅटने एक वेगळं नाव आपल्या उंचीवर नेऊन ठेवलेलं असतं, आपल्याला एक वेगळं नाव दिलेलं असतं, त्या बॅट वरती नाराज होऊ नका मित्रांनो. आता मैदानामध्ये दाखल होतो सिद्धेश हरावडे. मित्रांनो बॅटवरती नाराज होऊ नका. परीक्षेचा झालेला पेपर आणि सोडून गेलेले गर्लफ्रेंड याचा केव्हाही विचार करायचा नाही. आणि मॅचचा देखील, हरलेल्या मॅचचा देखील जास्त आपण विचार करायचा नाही. हे नव्याने आपल्याला आव्हानं येत असतात, नवे नवे स्पर्धा आपण खेळत असतो. आयुष्यामध्ये आपण सर्व काही हारा पण मित्रांनो आयुष्यात हिंमत हरू नका. हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देत असते. त्यामुळे तुम्ही हिंमत हरू नका. खूप मोठं क्रिकेट आपल्याला खेळायचं आहे आयुष्यामध्ये. पुन्हा एकदा किरण गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतं. हवेमध्ये चेंडू, किरण येतोय, चेंडू खाली आणि अपयश होतं. या शॉट सिलेक्शन चुकतं सिद्धेशाचं आणि सिद्धेशला माघारी परतावं लागेल. भोपळा न फोडता बॅक टू द पॅव्हलियन सिद्धेश हरावडे. आता मैदानामध्ये दाखल होतोय. आपली स्वतःची सुरक्षाची काळजी घेतोय. सर्वप्रथम तो आहे शक्ती
आणि मी तेवढं शक्तीवरून मी आठवलं की एका स्पर्धेमध्ये एका प्रश्न मंजुषामध्ये एकाने विचारलं की या जगातील सर्वात शक्तिशाली शब्द कोणता. सगळेजण आपले डिक्शनरी शोधायला लागले. डिक्शनरीमध्ये शक्तिशाली शब्द शोधता आला नाही, मिळाला नाही, सापडला नाहीये. पण एका मुलाने सरळ जाऊन त्या बॅकबोर्डवरती लिहिलं की श्री छत्रपती शिवाजी महाराज. सगळ्यात शक्तिशाली मोठं हे नाव आहे. मैदानामध्ये दाखल होतोय शक्ती. पुन्हा एकदा किरण. अगोदरचा चेंडू होता, हो स्विंग केला, थोडस कमी गतीचा राहिला, एक विशिष्ट उंची घेतली, समजला नाही शक्ती आणि सरळ विसावला विकासच्या हातामध्ये. आणि षटकाची देखील समाप्ती. षटक क्रमांक 1 चा खेळ संपतो आणि 10 फलकावरती धावा होतात. धाव घ्या, 5 धावा. कमबॅक केलं, अनुभवाचा फायदा घेतला किरणने आणि थांबून ठेवलं किरणने. आतापर्यंत आपण पाहिलं 2 गडी बाद केले किरणने आणि 5 धावा खर्च केला. डीजे चला थोडस जलद सामने चालवा. चला थोडस जलद गतीने सामने चालवा. विनंती असेल. सूर्यजी शिगवण स्ट्राईकला आहे, तो स्ट्राईकला आहे. आदित्य बंगाल आणि नॉन स्ट्राईकला शक्ती. हा क्रॉस लाईन घ्यायचा प्रयत्न होता, लॉंगॉनला जाताना पाहिलं होतं, वेगाने आला, डीप वरून शतरक्षक आला, थांबवलं, थोडसा खराब थ्रो पाहिला. 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होते एकूण 7 धावा. 2 षटकांचे सामने आहेत आणि या 2 षटकामध्ये थोडंसं हाणामारी कुठे करावी लागेल. कारण T20 म्हटलं 3 ओव्हरचं षटक मधलं 2 ओव्हरचं षटक सामने म्हटले की थोडंसं गोलंदाजांवरती हाणामारी कुठाकुठी येतं, घणाघाती प्रहार केला जातो. इथे मात्र गोलंदाजाचं मरण होतं, तुटून पडतात गोलंदाजावरती. फलंदाज मन स्वच्छंद फलंदाजी करत असतात, पण तितकीच कसोटी देखील या गोलंदाजाची असते. आणि तीच गोलंदाजीवरती मार्गवरती आपण पाहतो चेतन राऊतला दुसरं षटक घेऊन आलेलं आहे. हो, खराब खराब गती वाढवली तर तुमचा दिशा भरकटते. चेतन तेच करतोय, थोडस गती वाढवतोय पण दिशा टप्पा चुकतोय आणि लेग टर्मच्या बाहेर जाताना चेंडू पाहिला आणि स्फेर मारा सुरेश शिगवण यांनी घोषित केला. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होती 8. क्रॉस द लाईन आडवण्याने करायचा प्रयत्न केला, डीप वरून येतो, शतरक्षक अडवला जातो, बॅकअप देखील लिहिला जातोय आणि 2 धावा यशस्वीरित्या पुढे. खराब थ्रो देखील आपल्याला पाहायला मिळतं, खराब थ्रो आणि खराब शतरक्षण आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत जर तुम्ही अशी फिल्डिंग केलीत मित्रांनो तर थोडस तुम्ही अडचणीत येऊ शकता, कारण एक धाव फार महत्वाची आहे. आता जसं पुढील सामने जसे पुढे सरकत जातील ना तसा सामना चुरशीचा रोमहर्षक चित्तथरारक सामने आपल्याला पाहायला मिळतील. कारण प्रत्येक सामन्यामध्ये करो या मरो असं खेळाडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. चेतन राऊत ज्याने अनेक सामन्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली, तो चेतन राऊत. आकडप्याचा चेंडू विशिष्ट उंची घेतली, पाहूया पंचांचा इशारा वाईट येतोय. स्वेर मारा सांगतात पंच, विशिष्ट उंची आपण पाहिली आणि स्वेर मारे धावसंख्या पुढे सर धावसंख्या होते 11. 11 दुहेरी अंकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते. आदित्य बंगाल मोठे फटके खेळावे लागतील. आदित्यला मोठा फटका खेळायचा ताकद लावले, लॉंग ऑफला जाताना पाहायला मिळते, जातो सरळ डोक्यावर येते, सुंदर षटकार.
आणि 6च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होते 17 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. आदित्यला जसं म्हटलं की मोठे फटके येणं गरजेचं आहे, तसंच आदित्यने तो शोधून काढला, खोदून काढला, उचलून काढला, सरळ डावी लॉंग ऑफला शत्रविषयीच्या डोक्यावरून सरळ सीमारेषे पार षटकार. आणि 6च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होते 17 धावा आणि 2 गडी बाद. आपण पाहिलं तर श्रीकांत पड्याळ माघारी परतला, त्यांना सिद्धेश हरावणे देखील माघारी परतला. त्यानंतर ही जोडबोळी आज मैदानामध्ये पाहायला मिळते, शक्ती आणि आदित्य बंगाल. चेतन राऊत आकोड्याचा चेंडू होता, हो थोडासा वेगवान होता, अचूक टप्पा, अचूक दिशा म्हणावी लागेल या चेतनच्या या चेंडूची. आणि आदित्य काही समजला नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळत आहे. स्वतःवरचा आत्मविश्वास मिळवला, आत्मविश्वासाने फलंदाजी करत असताना आदित्य कुठेतरी शॉर्ट सिलेक्शन चुकतोय. वाऱ्याचा वेग आपण जर मैदानामध्ये पाहिला, हा शरीरयष्टीवरती हादळतो चेंडू, समजला नाहीये. एक धाव मात्र नक्की मिळेल, एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. षटकाची देखील समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होतात एकूण 18 धावा आणि 19 धावांचं आव्हान असेल ते प्रतिस्पर्धी संघ तनिक्षा 11 या संघाला. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. तुम्ही पाहताय मित्रांनो दमामे तामोन प्रीमियर लीग 2025 पर्व 3. मी मनीष प्रगती दत्ता लोंढे आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. असा गेलो तसा आलो. पाहूया, ऐकूया सुमधुर संगीत. जेवण करायचं राहिलं असेल तर जेवण करून घ्या. सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. जेवण करायला लाजू नका, आपल्यासाठी सर्व व्यवस्था आहे. खेड तालुक्याचे सुपुत्र सन्माननीय पांडुरंगजी लाड साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करेन की आपण अतिथी देवभव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. पांडुरंगजी लाड साहेब. चला मैदानामध्ये दाखल होते, चला जोरदार टाळ्या वाजवा. किरण राऊत आणि पार्टनर आहे विकास जाधव. स्ट्राईकला असेल विकास जाधव, नॉन स्ट्राईकला असेल किरण राऊत. मित्रांनो, तुम्हाला जर यश संपादन करायचं असेल ना मित्रांनो, तर तुम्हाला आत्मविश्वासाची गरज आहे. आणि जर तुम्हाला आत्मविश्वास मिळवायचा असेल ना, तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती असणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्क होती आपण पाहतोय.
श्रीकांत पड्याळ गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय श्रीकांत पड्याळ, कारण श्रीकांत महत्वपूर्ण अष्टपैलू खेळाडू देखील आहे. श्रीकांत याचा चेंडू विकासने हवेमध्ये चेंडू वेगाने येतो डीप वरून क्षेत्ररक्षक अडवलं जाते, पण एक धावेवरती समाधान मानावं लागेल. विकासने थांबवलं किरणला, कारण एक धाव फार महत्वपूर्ण आहे. विकेटचं पतन झालं तर थोडंसं अडचणीत येऊ शकतो तनिक्षा इलेवड, त्यामुळे एक संयमाने खेळतात. पहिलं षटक श्रीकांत याचं महत्वपूर्ण षटक आपण पाहतोय आणि किरण देखील बॅट पाहतोय. शॉर्ट सिलेक्शन कुठे असावं ते देखील पाहतोय. षटक सुंदर षटक हाताळलं होतं किरणने, तो एक आत्मविश्वास आहे. श्रीकांत अकोडपत्या चेंडू बॅटची काटा घेतली का पाहायचंय, अपील केली जाते. एक विशिष्ट उंची घेतली, वेगवान थोडासा चेंडू पाहिला आपण आणि वन बाउन्स देखील सांगतायत पंच. सुरक्षित क्रीज मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय किरण थोडासा नाराज होता डिसिजन वरती, कारण पंचांचं काय डिसिजन अंतिम असतं. एखाद्या पंचाने जर बोट उंच केलं वरती गेलं तर आपली विकेट देखील धोक्यात येऊ शकते. त्यामुळे आत्मविश्वास मिळाला पुन्हा क्रीज मध्ये सुरक्षित किरण. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, हो बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. वेगवान चेंडू वेगाने चेंडू फेकताना पाहायला मिळतोय. क्रॉस लाईन खेळायचंय किरण, तुम्हाला क्रॉस लाईन खेळल्यानंतर थोडंसं वेट करायचंय चेंडूचा. शेवटपर्यंत जर तुम्ही वेट केलात ना तर चेंडू आणि बॅटचा संपर्क होईल आणि स्क्वेअर लेगला फाईन लेगला काऊ कॉर्नरला कोणताही शॉट सिलेक्शन करताना तुम्हाला सहज सोपं जाऊ शकतं. फक्त क्रॉस द लाईन खेळायचंय. पुन्हा एकदा पुन्हा चकतोय, चेंडूवरती येऊन खेळणं गरजेचं आहे, कारण शरीराला लागला धाव येऊ शकते, बॅटला लागला धाव येऊ शकते, पण क्रॉस लाईन चेंडूवर येऊन खेळणं गरजेचं आहे. महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये 12 चेंडूमध्ये 19 धावांची गरज असताना प्रत्येक चेंडूवरती एकेरी धाव गरजेची आहे. ओ सुंदर पॉइंटच्या दिशेने भिरकावून लावलाय, जातोय सरळ सीमारेषे पार, येतोय करतोय बेडा पार, मिला मौका आया चौका चौकार. पाच धावा धावफलकावरती आपण पाहतोय. श्रीकांत याचं सुंदर षटक होतं, पण चेंडूवरती जसं म्हटल्याप्रमाणे चेंडूवरती किरण आला आणि चेंडू स्क्वेअर लेगला दिली दिशा आणि पण चेंडू आला बाहेरचा ऑफ टाइमच्या बाहेर आणि सरळ पॉइंटच्या दिशेने ढकलून दिला, दिशा दिली आणि चौकारामध्ये रूपांतर केला. 4च्या मध्ये 5 धावा झाल्या. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक जातोय सरळ सीमारेषे पार. पाहूया पंचांचा इशारा येतोय, खून करतात पंच, येतोय बिग हिट षटकार. साजेरे 11 आणि तात्या 11 प्लीज नाणेफेकीसाठी या प्लीज. विजयजी विठमल दोघांना घेऊन या पटकन, कारण वेळ फार कमी आपल्याकडे. पुन्हा एकदा आता सूर गवसला तुफान. सुंदर षटक जातोय सरळ सीमारेषे पार. याला म्हटलं जातं आत्मविश्वास, क्लास पाहायला मिळतो, अनुभव पाहायला मिळतो. किरणच्या पाठ मधून येतोय एक खणखणीत दणदणीत चौकार. षटकाची देखील समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा होतोय 15. अगदी महागडं ठरतोय श्रीकांत पड्याळ. सन्माननीय लक्ष्मणजी आरोडे सर यांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल पाहतोय आणि कोणाच्या बाजूने लागला, साजेरे 11 यांच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलेला आहे. त्वरित निर्णय द्यायचा वेळ घेऊ नका प्लीज. फलंदाजी स्वीकारलेला आहे. मित्रांनो, आपण चर्चा करत होतो किरणची. आत्मविश्वास फार आहे, जिंकण्यासाठी अवघ्या 4 धावांची गरज, कंपल्सरी चेसिंग आहे. नॉन स्ट्राईकला असलेला विकास जाधव याची अर्धी जबाबदारी किरणने उचलली. आता थोडासा फ्री होऊन खेळावं लागेल विकासला, कारण अर्धी लढाई तुम्ही जिंकलेला आहात.
आता काही पावले फक्त 4 पावले दूर आहात विजयापासून. गोलंदाजी मार्गावरती आपण दिनेश हरवडेला आपण पाहतोय. दिनेश ज्याने स्लोवरचा एक गुगली गोलंदाजी करण्यामध्ये माहिर आहे तो दिनेश हरवडे. पहिल्या सामन्यात महागडं ठरलं तर 22 धावा खर्च केल्या होत्या याच दिनेशने. त्यानंतरच्या सामन्यामध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या या दिनेशने. पण आताच्या सामन्यामध्ये देखील थांबून ठेवावं लागेल, रोखून ठेवावं लागेल या फलंदाजाला. विकासला टिचून वेध गोलंदाजी दिनेशकडून करणं गरजेचं आहे. मोठा फटका गायचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि कोणतीही चूक नाही आणि ते विकेटचं पतन. बॅक टू द पॅनल होते विकास जाधव. सन्माननीय तळगर गावचे सुपुत्र पांडुरंगजी लाड सर यांना विनंती आहे की आपण अतिथी देवोभव कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. पांडुरंगजी लाड सर चला. सुंदर असा रणनीती पाहायला मिळतोय मित्रांनो. आता आहे खरी मजा, आता आहे खरी गंमत. कोण होणार हिरो, कोण होणार झिरो आणि कोण होणार नायक, कोण होणार खलनायक याची ही लढाई. अर्थातच DTBL चॅम्पियन चषक 2025 तिसरं पर्व आपल्या भेटीला आलेलं आहे. स्ट्राईकला आहे चेतन. आता आपण पाहूया 5 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. 5 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. उडायला हवेमध्ये जाते सरळ, येते गोल्डन षटकार. चेतन राऊत त्याच्या बॅटमधून विजयी षटकार. मी मगाशीच म्हटलं की परीक्षेचा झालेला पेपर आणि सोडून गेलेले गर्लफ्रेंड आणि हरलेली मॅच केव्हाही आठवायची नाही. आणि आता आपण सन्मान सोहळ्याकडे आपण बोलतोय. आता ज्यांचं आगमन झालं आजच्या या स्पर्धेला असे सन्माननीय राजेजी बंगाल साहेब यांचाही आपण आदर तिथे सन्मान करत आहोत. मी पूर्ण कमिटी मेंबर्सांना विनंती करेन की सन्माननीय राजेजी बंगाल साहेब यांचा देखील आपण मायेचा पुष्पगुच्छ देऊन, प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना आदर तिथे सन्मान करायचा आहे.